चिंतू ना आता शाळेमागल्या तळ्यातले बगळे पकडण्याचा वासा घेतलेला आणि संतांनी म्हटलेलंच आहे, उतायचं नाही मातायचं नाही आणि एकदा घेतलेला वसा किती बी झालं तरी टाकायचंच नाही. आणि तसं बी घेतला वसा टाकण्यातला आमचं चिंतू नाहीच. शिवाजी महाराजाच्या वाघ्या कुत्र्यासारखा तो इमाने इतबारे आपल्या नादाच्या मागे असतोय. अक्कर माश्या संत्याच्या फक्त 11 रुपयाची किती मोठी किंमत चिंत्या मोजणार होता त्याचं त्योच जाणे. अजूनपर्यंत त्याच्या ह्या नव्या नादाची ॲडव्हर्टाइजमेंट झाली नव्हती. बस आमच्यासारख्या दोस्ताईलाच त्याचा हा प्लॅन माहिती झालता. आणि काल म्हणे पिंकीला. काल शाळेला येताळा जेव्हा पिंकी त्याच्याबरोबर येऊ लागती, कधी मधी ती शाळा अगोदर चिंतेचा फुकटचा क्लास घेते. तिनं चलता चलता सारखं तुझा गृहपाठ झाला का, वर्गात काय शिकवलं, कोणता धडा चालू आहे, आमची घटक चाचणी झाली, तुझी केव्हा आहे, मित्र चांगले करत जा, असलं आणि अजून बरंच काही विचारत राहती. तिलाही खार खाऊन राहते बरं आमच्यावर, सारखी टोचेलण्यावर राहते आमच्यावरून चिंत्याला. तिला रागच आहे आम्हासारख्या दोस्तायचा आणि त्यातल्या त्यात माझा. त्याचं असं आहे, आधी मी तिच्या वर्गात होतो, पण गुराळे गुरुजींना वाटलं माझी अभ्यासाची तयारी पुरेशी नाही झालेली, त्यामुळं परत एकदा मला त्याच वर्गात बसवूयात. आता त्यांच्या या कुनिर्णयाला आमच्या पप्पांनी तरी नाही म्हणावं ना. पण आमच्या पप्पांचं पण तसलंच, ज्यानं जशी पाहिजे तशी चावी यांना भरावी आणि ह्यांनी तसं चालावं. हे गुराळे गुरुजीच्या म्हणण्यानुसार चालले आणि मागं आम्ही पडलो संपूर्ण 1 वरीस मागे. आता गुराळे गुरुजी दिसले तरी मला लय म्हणजे लईच राग येतोय, पण करणार काय, ते पडले गुरुजी आणि आम्ही पिळगू. पिंकीला आमची सगळी पोरं ताई म्हणतात, पण फक्त आपण नाही म्हणत. आणि काच म्हणावं, ती काय ताई थोडी आपली. मी सामने बी पिंकीच म्हणतोय आणि मला वाटतंय त्याचा ती डूग धरतीये आणि चिंतेला सारखं म्हणती, नापाशा गरजाबरोबर बोलू नक, तू पण तसलाच होशील. पण चिंतू आपला खासमखास यार आहे, त्याला किंमत आहे आपली. त्याची आणि माझी दोस्ती म्हणजे एकदम ये दोस्ती नाही तोडेंगेवाली. काही झालं तरी तो आपली साथ नाहीच सोडणार. आणि तसंही पिंकीच्या हिसाबानं बघितलं तर, म्हणजे जर चिंतू माझ्याबरोबर राहिल्यानं बिघडू लागलाय हा हिसाब धरला तर ती त्याला माझ्यापेक्षा जास्त बोलतीये, त्याच्या संगत राहतीये. पण कुठे झाला मग आमचा चिंतू तिच्यासारखा, काय तरी हेबळाटासारखं सांगत राहते त्याला, ही येडी बल्ला खाया मागती रसगुल्ला. त्या दिवशी बी सकाळ सकाळ तसलाच त्याचा क्लास घेत होती. तेव्हा म्हणून चिंत्यानं तिला सांगितलं की त्यानं बगळे पकडायचं ठरवलंय. त्यानं हे पण सांगितलं म्हण की एका बगळ्याला 20 रुपये घेतात. पिंकीला असलं नॉलेज जरा कमीच आहे. तिला पुस्तकातलं सगळं माहिती आहे, नाही तर तिच्या तेवढं घरातलं बस. पक्की बामी नाही. तिनं चिंतूला विचारलेलं की तो काय धन्या माडगुळकर सारखं पक्षी पाळणार आहे का काय म्हणून. धन्या माडगुळकर 6वीत पिंकीच्याच वर्गात आहे आणि त्याला पारवे पाळायचा छंद आहे. 1 नंबर पारवे आहेत त्याच्याकडं. अख्ख्या होल उदगिरीत नसतील असल्या किरमिजा पांढऱ्या रंगाचे पारवे. उग बघत राहावं असे बेस्ट बेस्ट. पण पिंकी त्याच्या छंदाची देखील टिंगल उडवत म्हणली, धन्या घरी पारवे पाळतो आणि परीक्षेत त्याची अंडी. 5 इशियात 0 पडलेले धन्याला. आता सगळे बामंडे थोडीच राहणार यांच्यासारखे. मला पण 2 इशियात 0 पडलेत, पण म्हणून काय कुण्याही सज्जन माणसाची टिंगल उडविणे बरं नाही ना. आता 0चं काय हो, कधी कधी गुरुजी पण डूक धरून देतात. मला पण तसलाच डुकवायला मिळालाय. आता चित्रे गुरुजी म्हणले, गरजा जा रे, माझ्या घड्याळीचा पट्टा बदलून आण. मी आणला बदलून. पप्पा बोलले बेल्टचे 7 रुपये झाले. मी तसं चित्रे गुरुजींना बोललो. त्यांनी कुरकुरत 5 रुपये दिले आणि बाकी 2 रुपयाचे अंडी दिले परीक्षेत. आता आपली काही चूक आहे. माझ्या परीस वंगळ झॅर पेपर सोडवला तर बोबड्यानं त्याला 6 मार्क दिलेत आणि आपल्याला 0. काय समजत नाही का काय आपल्याला. पण येळ असते बघा एकेकाची. असल ते असू. चिंत्यानं पिंकीला सांगितलं, मी बगळे पकडणार. पकडून काय करणार. इकणार. यावरती लगेच बोलली, इकणार नाही विकणार म्हणावं. असलं ती नेहमीच बोलते. त्या दिवशी बी तेच बोलली, लोणचं तूप मेतकूट अजून काय. मग ती बोलली, असले रिकामचोट धंदे चिंतामण तुला कसे रे सुचतात. आता असतं एकेकाचं टॅलेंट. सगळेच तुमच्यासारखे पुस्तक घुशे थोडीच असते. ती मग लई कैवारानं बोलाल ती. चिंत्याला म्हणली, अरे चिंतू,
वेळ ही हिऱ्यासारखी किमती असते, तिला अशी वाया घालवू नये. अभ्यास करावा, गृहपाठ वर्गपाठ नेहमी पूर्ण करावेत. शाळेत शिक्षणाकडे लक्ष द्यावं, गुरुजनांचा आदर ठेवावा, इत्यादी इत्यादी. पिंकी म्हणजे नुसती सुविचार पुस्तिका आहे 2 रुपयाची. सगळं चांगलं चांगलं बुकातल्यासारखं वागायचं आणि गुणवंत विद्यार्थिनी म्हणून वाट मारायची. मला तर डाव्या डोळ्यानं देखूच नका. असू द्या ते आता. चिंत्यानं तिला पुन्हा बघायचं सांगितलं. ती बोलली, मागच्या वेळेला चिंतामण तू गरसोळे शोधित फिरायचास, आता बगळे. ते गरसोळ्याचं असं झालं का चिंतेच्या घरासमोर मनेऱ्याची दुकानं आहेत. ती बंद झाली की तंग्यानं तिच्या मैतरणी गरसोळ्या मनी असलं शोधित हिंडायच्या. आणि असल्या रिकमचोट धंद्याचा गुत्ता घेतलेला आमचा गुत्तेदार चिंतू त्यांना सोबत करायचा रात्रीच्या येळेला. नाल्याने घुसू 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 गरसोळ्या मनी पिना हुडकू हुडकू त्यांना द्यायचा. 15 दिवस त्याचे धंदे चालले. मग चिंतूच कटाळला. तसं कटाळण्यासारखंच ते काम होतं. त्यात पोरायच्या इंटरेस्टचं काहीच नव्हतं. गरसोळ्या पिनामंदी तसा बाया पोरीलाच इंटरेस्ट जास्त असतोय ना. त्या बारीला चिंत्यानं असंच बोलता बोलता सहजमध्ये पिंकीला सांगितलं की त्यानं रात्री तंगी बारा हिंडतोय, तंगी संग गरसोळ्या शोधित हिंडतोय. मग अर्जंटमध्ये पिंकीनं घरी पेन मारली आणि त्याच रात्री रंगे हात पकडून मीरा काकून चिंत्याची लईच मोठी सत्यनारायणाची महापूजा बांधली. आणि मग चिंतू या गरसोळ्या हुडकायच्या नादातून भरून पावला. पिंकीने बार बार तोंड घशी पाडून देखील नेहमीप्रमाणे यंदा बी चिंत्यानं पिंकीला आपला नवा धंदा नवं सिक्रेट पुन्हा पुन्हा सांगितलं. तिला म्हणलं तो बगळे पकडायचं ट्राय मारणार आहे. तिला बहुधा त्याचा ट्राय हा इंग्लिश शब्द आवडला असेल म्हणून तिनं मग त्याला ट्रायचं स्पेलिंग विचारलं. त्यानं ते बरोबर सांगितलं. तसा चिंत्या डोकेवाला या. असले पितर धंदे करून बी गेल्या वर्षी 63.5% मार्क घेतले त्यानं. त्याचं करेक्ट स्पेलिंग ऐकून पिंकी त्याला म्हणली, ट्राय 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 बट नेव्हर क्राय. आणि शाळा येईपर्यंत बट नेव्हर क्रायचा अर्थ आणि स्पेलिंग चिंत्याकडून रडजीस तोवर घोटवून घेतलं. आम्ही बाजूनच चाललो तो. पण जेव्हा पिंकी इंग्रजीत घुसली तेव्हा तिथून आम्ही तिर्राट. चिंतूचं चाललंच असन ट्राय ट्राय बट नेव्हर क्राय.